हा बघा, हा पण खूप मोठा आहे खेकडा. हे बघा, रस्सा बंद केल्यानंतर पूर्ण मस्त मस्त तर्री वगैरे असे आले पूर्ण. तर नमस्कार मित्रांनो, माझं अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव या मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, दाखवतो तुम्हाला आज गावावरून आणलेल्या खेकड्यांची रेसिपी. बघा खेकडे किती मोठे आहेत ते, दाखवा. हे बघा खेकडे बघा किती मोठे आहेत. एक सुटलाय त्यातला. हा पकड का पकड. हा यार पकड डायरेक्ट डाय पकड अशी पकड. थांब 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 थांब. सुटलाय तो. हा सुटला का सुटला. हा तो चावला ना तो जिंदगीत कधी परत खेकडा खाणार नाही. आंगडे बघितले मोठे त्याचे ना, खूप मोठे आहे बघा. आता बघा आता खराला घेऊन आले आई. आई अशी नको ते काम कर, चिमटा मी काढतो. काय करतो तू काढ असा मारते त्याला. का मारे मारू का मारू नको असं काढा. बाहेर थांब 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 अशी हो. हा तो टाकला. तोडू नको पाय दे पाय दे पाय थांब 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 ते पाय दे. हे चावणार आहे गेम होणार. थांब थांब नको तुम्ही हे कराल चावल आरामात घे. हा हिने पकडला पकडला. हे घाय बघ, हे बघ घाय. जा तू पकड चकली पकड. बघ इथे मोठा आहे. फडका कुठं कापतो तुम्ही. थांब 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 एक्सपिरियन्स बघा एक्सपिरियन्स. थांब 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 इकडे थांब थांब फडका निघाल. थांब इकडं तुझ्या हातात तर काढा इकडे. साईडला बोला. हे ते हे कर काढला ते क्रांती टाकू नका ते काम कर. थांब थांब एकच मिनिट. हवा किती मोठा आहे त्याकडे. हवा किती मोठा आहे बापरे. मोड अंगा मोड अंगा मोड अंगा मोड. हा काय तिकडे काय मोड 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 तोड तोड त्याला. आता बघा आता तोड. हा जर तोडला नाही तर हा तोडला तोडला. खायच्या गावात भरला वाटतं. झाला झाला परफेक्ट. हा झाला मर्डर झाला त्याचा. गावाचा खेकडा गावचा खेकडा. गाव हा बापे आहे काय. बापे तू कोण आहे. चुकली कोण आहे. ए चुकली कोण आहे सांग. हा बघा आता कटिंग होती इकडे. आता डबल कटिंग. मग कसं बोलते माझ्याची ही मादी गोल ह्याची. हा हा तापशू. ए तो चावला तो. ही मादी ही बघ. आई आई काय बोलणार फटका मारू आपण आपण खराला. अशा प्रकारे ही कटिंग होते खेकड्यांची. किती खेकडे आहेत. 4 आहेत टोटल 6 आहेत. हा झाला बा मस्त भरलाय. टाकू पाहिजे छान भरलाय बघा. जबरदस्त गावचा खेकडा आहे भारी एकदम आहे. मोठे आहेत हा पण सेम मोठे आहेत दोन. बघा हा पण खूप मोठा आहे खेकडा. ए तू किती इकडे कशी हा धावते काय. आता हे टोटल
3 झाले ना? 3 बस झाली चौघाला. इकडे जा. तर गावावरनं खेकडे आणलेली रविवारी, खूप भारी आहेत आणि भरलेली पण आहेत. गावची खेकडे भारी टेस्टी असतात एकदम. आता बनवू त्याचा रस्सा मस्तपैकी. ही पण खाणार चकुली. तर मित्रांनो आता हे स्वच्छ पाण्यात धुवून, हे बघा मला काय टाक धुतो आपण. हा आतला आहे ना, आतला भाग हा स्वच्छ धुवायचा. त्यात चिकन असायचं. शक्यतो गावच्या पाणी चिकन नसेल. गावच्या पाणी बोलतात आपल्या खेकड्यामध्ये. हे बघा भारी आहे. स्वच्छ करून त्यात ठेवते आता. हा मोठा वगैरे आंगडा आहे आणि आंगडा दाखव जरा. बाबा आता हे आम्हाला मोठा टोप घ्यावा लागेल. हे हा टोप किती जाते बनायला? कडे आपल्याला ओके. स्वच्छ पाण्यात धुवून. तिकडे कशी स्वच्छ होते बघा, इथं घाण असते ना या साईडला. बघा काही लोक भरतात पीठ वगैरे त्यात. ह्या बहुतेक आम्ही वाटा नाही येणार, डायरेक्ट त्यात कशात टाकू. पूर्ण भरला आहे, पॅक झाला आहे जबरदस्त. म्हणजे घेतला का पैसा वसूल आहे. बघा आहेच चिकन असतं साईडला इथे आणि आतमध्ये बघा इकडे चिकन असतं. नाही चिकन नाही, चिकन नाही. काढलं का? बरे बरे काढले ते काढलीस ना? काढलीस. तो काय बघ सोबत मास आहे का? रस्त्यात टाकतो. भारी एकदम रस्सा. गावच्या कडे रस्सा भारी होतो ना, त्यामुळे गावाला तशी घेतली होती, आणली होती. आता ह्याच्यासाठी वाटण काढायचं आहे. कोथिंबीर आणि मिरची, खोबरा, थोडा कांदा. हे बघा भाजून घेतलाय खोबरा, लसूण, आलं आणि कोथिंबीरचे दांडे काय घेतलेत जेणेकरून त्यांनी चांगली आपला हिरवा वाटण होईल आणि टेस्ट पण चांगली येईल. इकडे आपली खेकडे तर चांगली सजवून ठेवलेली आहेत कापून वगैरे. आता याचा वाटण करून मिरची एक टाकले, कारण जेणेकरून रसा म्हणजे थोडा टेस्ट येईल आणि जास्त नाही मिरची घेतली नाही तर ती तिखट रसा जास्त होईल. हिरवी मिरची ती भेजी आहे ना, छोटीतली मिरची आहे. कांदा घेतला एक आणि आम्ही टोमॅटो टाकायचं नाही त्याच्यामध्ये खेकड्याच्या रसामध्ये. टोमॅटो सॉरी आपला कांदाच घ्यायचा फक्त. कांदा लसूण फोडणी द्यायची आणि आपला कढीपत्ता. तर टोप ठेवलाय गॅसवर. हे बघा तेल गरम केलाय, ठेवलाय. लसूण टाकले 6 लसूण नाही जास्त 7-8 लसूण टाकले. सोबत टाकलाय तर कांदा जरा पूर्ण थोडा ब्राऊन होईपर्यंत थोडं मीठ टाकतो थोडा हलका, थोडा हे करायला तो म्हणजे लवकर ब्राऊन होतो. थोडी होता गाऊन जरा थोडं टाकली जात चमचा भरून. अर्धा आमचा मी घरचा मसाला घरीच बनवायचा. वाटलेला आता तो मसाला टाकतो इथं.
देवाची तरी आहे कशाला. हा आता वाटण टाकलं त्यात. गरम पाणी टाकायचं होतायला. गरम पाणी टाकायचं. टाकल्यानंतर खेकडी खेकडे टाकले. पुन्हा त्याचा मसाला हे झाला खेकड्यांमध्ये पण. त्याच्यावरून पाणी वगैरे गरम पाणी ॲग्रेट ठेवलं आहे. पुन्हा वाटण पण घेतलं आहे. भांड्यात होतो थोडा तो. आता अजून थोडे पाणी होतं एक्स्ट्रा. ही अशा आमच्या कोकणातली रेसिपी. खेकडी भाजी कोकणातलीच एक नंबर आहे का. अजून त्यात थोडं पाणी ओतायचं आहे. असा हा आपला आजचा रेसिपी, खेकड्याची रेसिपी. खेकडे चांगली होती, मस्त भेटली होती. 600 रुपयाची खेकडी घेतली पण म्हणजे 3 टाइम झाले, 3-4 टाइम. अजून काय पाहिजे, एक नंबर. कधी गेलात भाजलेला तर घ्या हातल्यावरून, पण बघून घ्या. थोडा हातात घेऊन वजन बघायचा, म्हणजे काय काय पोकल असतात. पण ते बोलतात पहिले 1000-1200 रुपये. आपण भाव करून घ्यायचं ते खेकडे. काय ग मम्मी फ्राय म्हणून देतो. पिनू कुठं मम्मी आणलेस? गावा ना. हा कोण गेला? काय गावी गेला? वाशी आणली बाय. अरे बापरे, किती मम्मी आणले एवढं बघा. 1 2 3 4 5. तू खातस मग? करम भाजी खात नाही ना? तेव्हाच आणले तुला नवऱ्यासाठी. नवऱ्याचे खात नाही काय? नवऱ्याला आवड. मीठ टाक. प्रॉपर झाला आता. थोडा मीठ वरून टाकायचे. कोकम थोडा आता वरून होते. थोडा शिजवून दिला अजून 5-1 मिनटं. थोडं तो कोकमच्या आतमध्ये पूर्ण हे गेला पाहिजे, सार गेला पाहिजे. थोडा आंबट पण आला पाहिजे आणि जो वसाड पण असतो ना तो जाईल. खेकड्या थोडा वसाड पण असतो ना. हा ना. मस्त वाटतं. कसा परफेक्ट आहे. आपण 5 जण होईल. मीठ चवीनुसार, आपल्या क्षमतेनुसार मीठ. आमच्या घरी कसा छोटी मुलगी आहे ना, त्यामुळं तिखट असं बनवत नाही आम्ही. तर मग ती खाते असं नाही, पण आपल्याला भीती वाटते तिखट द्यायला. सर असं झालं आहे तेव्हा झाले ते. कोकम पण आता थोडा कोकमचा हे आतमध्ये गेला असेल, त्याच्यामध्ये आंबट पण हे थोडा वसड पण गेला असेल त्यामध्ये. कोकम टाकला ना कशामध्ये परफेक्ट होता. वास तर भारी सुटला एकदम जबरदस्त. असं तर लगेच खायला बसावं. 8-8:30 वाजताच आपण जेवतो. 10 वाजता भात ठेवलाय. हे बघा, रस्सा बंद केल्यानंतर पूर्ण मस्त भरीत तर्री वगैरे असे आले. पूर्ण लाल लाल जरासा जबरदस्त. आता जेवायला बसू आम्ही.